लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. महिला आरक्षण विधेयकावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी ओपन डिबेटचं चॅलेंज केलं असून सुप्रिया सुळेंनी हे चॅलेंज स्वीकारलेलं आहे. 2023 मध्ये समर्थन देणाऱ्या विरोधकांनी सरड्यासारखे रंग बदलले अशी टीका फडणवीसांनी केली आहे. तर महिला आरक्षण आणि डिलिमिटेशनचा संबंध काय असा सवाल सुप्रिया सुळेंनी केला आहे. संसदेत महिला आरक्षण आणि लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेसंदर्भातील घटना दुरुस्तीचे विधेयक नामंजूर झाल्यानंतर फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर हल्लाबोल केला. महिला विधेयकावरनं मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना ओपन डिबेटचं चॅलेंज दिलंय. तर फडणवीसांसोबत चर्चेला येण्यासाठी तयार असल्याचं म्हणत सुळेंनी पलटवार केलाय. महिला आरक्षण विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आलेत. यांच्याकडे कुठलाही प्रतिवाद नाही. मी तर आज त्यांना ओपन चॅलेंज देतो की माझ्या स्तरातल्या कुठल्याही त्यांच्या नेत्यांनी माझ्यासोबत महिला विधेयकाच्या संदर्भात ओपन डिबेट करावी. माझी तयारी आहे. माननीय मुख्यमंत्री म्हणतील ती जागा, माननीय मुख्यमंत्री म्हणतील ती वेळ. पवार साहेब त्या ठिकाणी डिबेट करायला यांनी जर विनंती केली आणि जर ते तयार असतील तर निश्चितपणे राज्याचे मुख्यमंत्री हे माननीय पवार साहेबांसोबत डिबेट करतील. राजस्थानच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री वसुंधरा राजे, मध्य प्रदेशच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री उमा भारती, दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुषमा स्वराज, गुजरातमध्ये पहिल्या महिला मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल या भारतीय जनता पक्षाच्या काळात झालेल्या आहेत. या देशाची पहिली प्रधानमंत्री, प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया इंदिरा गांधी महिला. पहिली प्रेसिडेंट ऑफ इंडिया मिसेस प्रतिभा पाटील, इंडियन नॅशनल काँग्रेस. 2023 मध्ये समर्थन देणाऱ्या विरोधकांनी सरड्यासारखे रंग बदलल्याची टीका फडणवीसांनी केली. 2023 साली ज्या लोकांनी याला समर्थन दिलं की आता एनडीएकडे 2/3 मेजॉरिटी नाही आहे, सरड्यासारखा रंग बदलला, आपले खरे दात बाहेर काढले. महिलांच्या भावनाशी खेळून, महिलांचा वापर करून डिलिमिटेशनच्या नावाखाली हे बिल संसदेत आणलं. महिला आरक्षणाच्या नावाखाली त्यांना डिलिमिटेशन बिल पास करायचं होतं म्हणून ते सत्र आणलं. उद्या भारतीय जनता पक्षाने एक या संदर्भातला मेळावा बोलवलेला आहे. आमच्या मित्रांना देखील आम्ही तिथे निमंत्रित करू. महिला विरोधी चेहरा काँग्रेस, महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी आणि उबाठाचा हा जो महिला विरोधी चेहरा आहे, हा चेहरा आम्ही उघडा करू. इमोशनल म्हणावं प्रयत्न केला, पण ते आता त्यांचे ते गिमिक्स ज्याला म्हणतात ते काम करणार नाहीये. कारण का त्यांचा खोटा चेहरा जो आहे तो आता उघड पडला आहे. त्यांचे सगळे जे कट कारस्थान आहेत महिलांच्या विरोधात ते सगळे उघड पडलेत. महिला विरोधी भाजप. महिला आरक्षण विधेयकावरून भाजप मवियाला घेणार आहे. उद्या मुंबईमध्ये भाजपकडून वरळी डोममध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. मेळाव्यातून मुख्यमंत्री महिलांना मार्गदर्शन करणार आहेत. विविध ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन भाजप मवियावर निशाणा साधणार आहे. पंकजा मुंडे ठाण्यामध्ये, देवयानी फरांदे नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. साताऱ्याचे एसपी तुषार दोशींची साताऱ्यामधून सांगलीमध्ये बदली करण्यात आलेली आहे. निखिल पिंगळे साताऱ्याचे नवे पोलीस अधीक्षक असणार आहेत. सातारा झेडपी अध्यक्ष निवडीवेळी तुषार दोशींवर शिवसेनेनं आरोप केलेले होते. शंभूराज देसाईंना धक्काबुक्की केल्याचा आरोप सातारा पोलिसांवर झालेला होता. शिवसेना आमदार महेश शिंदेंनी एकनाथ शिंदेंनाच चॅलेंज दिलंय. मी माझ्या जीवावर निवडून येतो असं महेश शिंदे यांनी म्हटलंय. एकनाथ शिंदेंच्या साताऱ्यामधल्या कार्यक्रमालाही महेश शिंदे दांडी मारणार आहेत. दरम्यान ज्याचं खावं मीठ त्याच्याबरोबर राहावं नीट अशा शब्दात सरनाईकांनी महेश शिंदेंवर पलटवार केला. सातारा जिल्ह्यातले कोरेगावचे शिवसेना आमदार महेश शिंदेंनी एकनाथ शिंदेंना चॅलेंज दिलंय. मी माझ्या जीवावर निवडून येतो असं महेश शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदेंचा सातारा दौरा आहे. त्यानिमित्तानं साताऱ्यात शिवसेनेनं जोरदार बॅनरबाजी केली. पण या बॅनरवरूनही आमदार महेश शिंदेंचा फोटो गायब आहे. शिंदेंच्या या कार्यक्रमालाही आमदार महेश शिंदे दांडी मारणार आहेत. मी स्वतःच्या जीवावर निवडून येतो.
माझ्या कोणी चिडायचे कारण नाहीये. मी काय कोणाला त्रास द्यायला गेलेलो नाही, मला कोणी त्रास द्यायचा नाही. ज्याचं खावं मीठ त्याच्याबरोबर राहावं नीट. आज जर एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा बघून आणि बाळासाहेबांच्या विचारानं जर तुम्ही निवडून आला असेल तर त्यांच्याबरोबर कायम निष्ठावंत शिवसैनिक म्हणून राहायला पाहिजे. कधीही माझ्या जिल्ह्यातल्या कुठल्याही फ्लेक्सवरती फोटो नाहीये. मला तर अजून कुणी काय सांगितलं नाही किंवा काय आहे मला काय माहित नाही. मी आता येता बघत आलो, अनेक बॅनरवर आमदार महेश शिंदे साहेबांचा फोटो आहे. त्यांना आमच्या पक्षाकडनं, ते पक्षाचे आमदार आहेत, त्यामुळं तसं त्याला निमंत्रणाची आवश्यकता नसावी. साहेबांना तर मी 2022ला पहिल्यांदा भेटलोय, 21-22ला एकनाथ शिंदे साहेबांना. त्याच्यापूर्वी माझा आणि त्यांची ओळख पण नव्हती, संबंध पण नव्हते, अर्थार्थी संबंध नव्हते आमचे. माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाला आव्हान देणारे कसे मातीमोल झाले ते तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे शिंदे साहेबांना आव्हान कोणी देऊ नये. साताऱ्यात महेश शिंदे आणि पालकमंत्री शंभूराज देसाईंचा वाद शिगेला पोहोचलाय. सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत देखील महेश शिंदेंनी स्वतःच्याच पक्षाला चॅलेंज दिलं होतं. महेश शिंदेंच्या पत्नी प्रिया शिंदे जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या आणि सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षही झाल्या. भारतीय जनता पक्ष म्हणून महेश शिंदेचे हितचिंतक आम्ही आहोत. ते जे भूमिका घेतील त्या भूमिकेच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे असू. अमरावतीतल्या लैंगिक शोषण प्रकरणामध्ये आरोपीच्या विरोधात जबाब देण्यासाठी पीडित तरुणी पुढे येत नाहीयेत. यामुळे पोलिसांच्या समोर पेच निर्माण झाल्याची सूत्रांची माहिती आहे. बदनामीपोटी पीडित तरुणी पुढे येत नसल्याचं सूत्रांकडून समजतंय. परतवाड्यातील तरुणींचं लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरणात आरोपी विरोधात जबाब देण्यासाठी पीडित तरुणी पुढे येत नसल्यानं पोलिसांसमोर मोठा पेच निर्माण झाल्याची सूत्रांची माहिती आहे. 7 पीडित तरुणींच्या कुटुंबियांसोबत एसआयटीनं वारंवार संपर्क साधला, मात्र बदनामीपोटी पीडित तरुणींचे कुटुंबीय प्रतिसाद देत नाही. एसआयटीच्या महिला तपास अधिकाऱ्यांकडून पीडित कुटुंबांना वारंवार संपर्क साधण्यात आला, मात्र कुटुंबांकडून तुमचा चुकीचा नंबर लागला असण्याचं सांगण्यात आलं. 7 दिवसात फक्त एकच पीडित तरुणी समोर आली. देखिए, हमने उसको तैयार किया. एक 15-16 साल की लड़की थी और हम सारी लड़कियों को जितने भी उनको बोल रहे हैं कि आप सीधा जाके पुलिस में सिंगल एफआईआर करवाएं और ऐसे आरोपी को फांसी तक पहुंचाना है. काँग्रेस असो, भाजप असो, नवनीत राणाजी असो, अनिल बोंडेजी असो, प्यारे खानजी असो, विजय वडेट्टीवारजी असो, या सर्वांनी अशा संवेदनशील प्रकरणामध्ये कुठल्याही पद्धतीने संपूर्ण पोलिसांचा प्रेस आल्याशिवाय, पोलिसांची पूर्ण माहिती बाहेर आल्याशिवाय वातावरण त्या ठिकाणी खराब होणे याची काळजी आम्ही सर्वांनी घ्यायची आहे. या प्रकरणातील आरोपी अयान अहमदला केलेल्या कृत्याचा पश्चाताप नाहीये अशी माहिती सूत्रांनी दिली. आरोपी अयान एसआयटी चौकशीत सराईत गुन्हेगाराप्रमाणे वागत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अमरावतीच्या फ्लॅटवर जे कृत्य झालं ते दोघांच्याही संमतीनं झालं असा दावा आरोपीनं केला. मात्र 15 वर्षांची एक अल्पवयीन पीडिता समोर आल्यानं आरोपीच्या दाव्याची पोलखोल झाली. लेन्सकार्टमधील टिकली वादावर कंपनीनं अखेर जाहीर माफी मागितली आहे. बोरिवली शाखेमध्ये झालेल्या वादानंतर आमच्या स्टोअरमध्ये टिळा किंवा टिकली लावण्यावर कोणती बंदी नाही असं स्पष्टीकरण कंपनीनं दिलंय. दरम्यान लेन्सकार्टमध्ये टिळा टिकली लावण्यास बंदी असल्याचा भाजपचा आरोप आहे. टिळा आणि टिकलीच्या वादानंतर लेन्सकार्टनं माफीनामा जाहीर केलाय. लेन्सकार्ट कंपनीची एक अंतर्गत मार्गदर्शक तत्व सोशल मीडियावर लीक झाली आहेत. भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीच्या नेत्या नाझिया इलाही खान यांनी एका लेन्सकार्ट स्टोअरमध्ये जाऊन या धोरणाचा तीव्र निषेध केला. यावेळी स्टोअर मॅनेजरला धारेवर धरत नाझिया खान यांनी कर्मचाऱ्यांना टिळा लावलाय. सोशल मीडियावर लेन्सकार्टच्या स्टाईल गाईडमधील एका पानाचा फोटो व्हायरल झालाय. कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी बिंदी, तिलक किंवा हातात धार्मिक दोरा बांधण्यास मनाई केल्याचा दावा करण्यात आलाय. नियमावलीमध्ये हिजाबला परवानगी देण्यात आली आहे. या वादानंतर लेन्सकार्टकडून स्पष्टीकरणही देण्यात आलंय. व्हायरल होत असलेला दस्तऐवज जुना आणि कालबाह्य आहे. कर्मचारी बिंदी आणि तिलक अभिमानानं लावू शकतात. आमच्याकडून झालेल्या या चुकीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. टिकला लावला नाही आणि टिळी लावली नाही, ज्याचा त्याचा विषय काला. टिकली लावा नाही तर नका लावू, ज्याचा त्याचा विषय आहे.
ठीक आहे, लावली पाहिजे. हिंदू मुलींनी, हिंदू महिलांनी ही भूमिका असायला काहीच हरकत नाही, असलीच पाहिजे. लेन्सकार्टने त्यांच्या सोशल हँडलवरती त्यांनी सर्व भारतीयांची माफी मागितली आहे आणि स्पष्टपणे लिहून दिलं आहे की लेन्सकार्टमध्ये कुठेही बिंदी, मंगलसूत्र, कलावा आणि त्यात बुरकाचा पण समावेश केला आहे. याच्यावर कुठलाही निर्बंध नाही. त्यामुळे आमचं आंदोलन आम्ही लेन्सकार्टच्या विरोधात मागे घेत आहोत. माफी मागितली असली तरी शेअर बाजारातही त्याचे पडसाद उमटू लागलेत. सोमवारी लेन्सकार्टच्या शेअरमध्ये सुमारे 5% मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. आम्ही ओबीसी नाही हे अजून कोर्टानं सिद्ध केलं नाही असं म्हटलंय सेहर शेखनं. आम्ही बनावट जात प्रमाणपत्र दिल्याचे आरोप चुकीचे असल्याचं सेहर शेखनं म्हटलंय. वानखेडे स्टेडियमवरील उपस्थितीवरील पत्रकारांच्या प्रश्नावरून सेहर शेख ही भडकली. एमआयएमची नगरसेविका सेहर शेख आणि तिचे वडील युनिस शेख यांनी संयुक्तरित्या पत्रकार परिषद घेतली. ओबीसी का मतलब है अदर बैकवर्ड क्लास, और इन्होंने ये साबित करने की कोशिश की है कि हमारा एग्जिस्टेंस, हमारा वजूद ही गलत साबित कर रहे कि हम ओबीसी नहीं है. प्लस इनके थ्रू कोर्ट तक ये बात गई है और कोर्ट ने अभी साबित नहीं किया है कि सहार यूनुस शेख और यूनुस शेख ओबीसी नहीं है. तो मीडिया ने कैसे ये सबके सामने स्टेटमेंट्स दे दिए कि इनके साथ ऐसा हो गया, इनके साथ वैसा हो गया, ये फर्जी डॉक्युमेंट्स इन्होंने सबमिट किया, इन्होंने गलत तरीके से इलेक्शन लढा है. तुम्ही मला विचारलं ना की गटनेत्याने तुम्हाला सांगितलं, तुम्ही मला सर लिसन यू जस्ट आस्क्ड मी की हमारे पार्टी के, तुम्ही मला विचारलं की माझ्या गटनेत्याने तुम्हाला सांगितलं की आमच्या फॅमिलीमध्ये निधन झालं है ना, और फिर आपने नेक्स्ट स्टेटमेंट क्या दिया, आपने बोला कि नेक्स्ट डे आप वानखेड़े में दिखे, है ना. तो मैंने आपको ये बोला कि गट नेता ने आपको ये बताया तो स्पष्ट तो नहीं किया था ना कि निधन कौन से दिन पे हुआ था और सहार वानखेड़े कौन से दिन पे गई थी, ये स्पष्ट हुआ था नहीं. तो यही तो कंफ्यूजन है जिसकी बात मैं कर रही हूँ. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील दर्शन काळाबाजार प्रकरणासंदर्भातली बातमी. विश्वस्त पुरुषोत्तम कडलग आणि बेहरेला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कडलग यांच्या खात्यावरील आर्थिक व्यवहाराच्या तपासासाठी पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 1,13,00,000 रुपये बँक खात्यावर एंट्री असल्यानं हे पैसे भाविकांकडून घेतले की आणखी कोणाकडून, या संदर्भात पोलीस तपास करणार आहेत. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.